प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील, SPDM महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण TYBA ला भारतीय राजकीय विचारवंत हा जो पेपर आहे, या पेपरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं चॅप्टर आहे. तसंच SYBA मध्ये S1चा जो पेपर आहे, त्या पेपरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अध्ययन. तर हे जे दोन्ही पेपर आहेत, या दोन्ही पेपरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित असलेल्या घटनावाद असतील, हिंदू कोड बिल असतील किंवा धर्मनिरपेक्षता असतील, तर या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पना तिथे दिलेल्या आहेत. तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित ज्या संकल्पना आहेत, त्यांच्यावर साधारणतः कशा प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न येऊ शकतात, तर याची चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म केव्हा झाला होता? 4 पर्याय दिले. 14 एप्रिल 1891, 14 एप्रिल 1892, 14 एप्रिल 1893, 14 एप्रिल 1894. तर याचा पहिला पर्याय जो आहे तो म्हणजे 14 एप्रिल 1891 हे उत्तर आहे. आंबेडकरांचे वडील लष्करात कोणत्या पदावर कार्यरत होते? कॅप्टन, सुभेदार, हवालदार, मेजर. कारण आंबेडकरांचे वडील हे लष्करामध्ये होते, तर ते सुभेदार पद जे आहे त्या सुभेदार पदावर कार्यरत होते. म्हणून ब हे या ठिकाणी उत्तर आहे. हे पर्याय चुकलेला आहे, क झालेला आहे, तर ब हे उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र आणि साप्ताहिक चालवले होते? मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्व वर्तमानपत्र आणि साप्ताहिक चालवली होती. डॉक्टर बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी सर्वप्रथम टिंबटिंब यांनी शिष्यवृत्ती दिली होती. कोणी दिली होती? सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा फुले. तर याचं उत्तर आहे सयाजीराव गायकवाड. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी सर्वात प्रथम सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली होती. बाबासाहेबांचा टिंबटिंब पक्ष स्थापण्याचं कार्य त्यांच्या अनुयायांनी केलं. म्हणजे बाबासाहेबांचं पक्ष स्थापन करण्याचं स्वप्न होतं, पण ते स्थापन करू शकले नाही, तर त्यांच्या अनुयायांनी ते स्वप्न पूर्ण केलं. तो पक्ष कोणता आहे? तर रिपब्लिकन पक्ष. कारण हा पक्ष स्थापन करण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न होतं, परंतु ते स्थापन करू शकले नाही. मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी हा पक्ष स्थापन केलेला. महाराष्ट्रात कोणत्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी चळवळ झाली होती? आणि आता नाव दिलं गेलंय पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर. तर औरंगाबाद या ठिकाणी जे मराठवाडा विद्यापीठ आहे, या मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी फार मोठी चळवळ झाली होती आणि त्याला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंबटिंब विद्यापीठात प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर PhD मिळवली होती. न्यू जर्सी, हार्वर्ड, कोलंबिया, सेंट मॅरिनो. तर याचं उत्तर आहे त्यांनी कोलंबिया नावाचं जे विद्यापीठ आहे, या कोलंबिया नावाच्या विद्यापीठामध्ये PhD ची डिग्री जी आहे ती मिळवली होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून टिंबटिंब यांना ओळखलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद. तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार मानलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलाय? सत्याचे प्रयोग, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, हू वेअर शूद्रा, फ्रीडम ऑफ मिडनाईट. तर क हे उत्तर आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर शूद्रा हा जो ग्रंथ आहे हा लिहिलेला होता. आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून टिंबटिंब धर्माचा स्वीकार जो आहे तो स्वीकार केलेला होता. शीख धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म. तर याचं उत्तर आहे बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार जो आहे तो स्वीकार केला होता. अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी बाबासाहेबांनी टिंबटिंब सत्याग्रह केला होता. म्हणजे अस्पृश्य समाजाला मंदिर प्रवेश मिळवण्यासाठी कुठं सत्याग्रह केला होता?
पंढरपूर इथे विठ्ठल मंदिर सत्याग्रह, पर्वती मंदिर, आंबा मंदिर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह. तर याचं उत्तर आहे ड. नाशिक या ठिकाणी जे काळाराम मंदिर आहे, या काळाराम मंदिरासाठी मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता. डॉक्टर बी आर आंबेडकर बद्दल खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? डॉक्टर बी आर आंबेडकरांनी रमाबाई सोबत विवाह केला होता. स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री होते. त्यांनी 1956 साली बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. ड. वरीलपैकी सर्व. हे सर्व पर्याय बरोबर असल्याने त्याचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटना निर्मितीच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? मसुदा समिती, सरनामा समिती, ध्वज समिती, संघ घटना समिती. तर याचं उत्तर आहे अ. ते मसुदा समिती जे आहे, ते मसुदा समितीचे सदस्य अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली घटना लिहिण्यात आलेली आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? थॉट ऑन पाकिस्तान, अनहिलेशन ऑफ कास्ट, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन आणि ड. वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर जे आहे ते याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, कारण हे सर्व ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्सवादाला खालीलपैकी कोणत्या कारणामुळे विरोध केला होता? आर्थिक घटक हा एकमेव घटक नाही, मार्चच्या हिंसात्मक मार्गाला विरोध आणि पक्षाच्या हुकुमशाहीला विरोध. वरीलपैकी सर्व. तर या सर्व कारणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्सवादाला विरोध केला होता, कारण मार्क्सवाद आर्थिक घटकावर अतिरेकी भर देतो, हिंसात्मक मार्गाला प्राधान्य देतो आणि एक पक्षाच्या हुकुमशाहीला मान्यता देतो. या कारणामुळे बाबासाहेबांनी मार्क्सवादाला विरोध केला होता. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंब साली केली होती. 20 जुलै 24, 21 जुलै 1924, 22 जुलै 1924, 23 जुलै 1924. तर याचं उत्तर आहे 20 जुलै 1924. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभा जी आहे, त्या बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यता निवारणासाठी टिंब चळवळी केलेल्या आहेत. महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचं दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह. वरीलपैकी सर्व. तर अस्पृश्यता निवारणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी या तिन्ही वरील चळवळी या केलेल्या दिसून येतात. भारतीय समाज हा टिंब प्रकारचा होता. धर्माधिष्ठित, वर्णाधिष्ठित, परंपराधिष्ठित. वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे ब. की भारतीय समाज हा वर्णाधिष्ठित आहे, कारण भारतीय समाज व्यवस्थेमध्ये वर्ण आणि जाती दिसून येतात. टिंब पद्धतीतून अस्पृश्यतेचा उदय झालेला आहे. चातुर्वर्ण, श्रम विभागणी, नैसर्गिक किंवा वांशिक. तर याचं उत्तर आहे अ. कारण चातुर्वर्ण पद्धती जी आहे, या चातुर्वर्ण पद्धतीमधून अस्पृश्यतेचा उदय जो आहे तो झालेला दिसून येतो. भारतीय राज्यघटनेच्या टिंब कलमामध्ये अस्पृश्यतेची रूढी नष्ट करण्याची तरतूद केली आहे. 15, 16, 17, 18. तर याचं उत्तर आहे 17वं जे कलम आहे, या 17व्या कलमामध्ये अस्पृश्यतेची रूढी नष्ट करण्याची तरतूद केली आहे. 20वा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी टिंब ग्रंथात अस्पृश्यतेच्या उगमाची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला होता. शूद्र कोण होते, शूद्रांचा उदय, शूद्रांची निर्मिती, शूद्रांचा इतिहास. तर याचं उत्तर आहे अ. शूद्र कोण होते या ग्रंथामध्ये त्यांनी अस्पृश्यतेच्या उगमाची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी टिंब उपाय सांगितलेला आहे. जाती अंतर्गत विवाह, जरट विवाह, आंतरजातीय विवाह, गांधर्व विवाह. तर त्याचं उत्तर आहे आंतरजातीय विवाह, कारण आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून जाती नष्ट होऊ शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंब प्रकारच्या पौराहित्याला विरोध केला होता. जन्माधारित, गुणवत्ताधारित, शिक्षणाधारित, धर्माधारित. तर जन्माच्या आधारावर जे पौराहित्य करण्याचा अधिकार हिंदू धर्मामध्ये दिला होता, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये सांगितली आहेत? जाती व्यवस्था मानव निर्मित आहे. जाती व्यवस्थेमुळे श्रमिकांचं विभाजन. जात हा बंदिस्त वर्ग आहे. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, कारण
जाती व्यवस्था जी आहे त्या जाती व्यवस्थेची ही वैशिष्ट्ये आंबेडकरांनी नमूद केली आहे. डॉक्टर आंबेडकरांनी टिंब पक्षाच्या वतीने घटना समितीला निवेदन सादर केलं होतं. शेड्यूल कास्ट फेडरेशन, मजूर पक्ष, रिपब्लिकन पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक पक्ष. तर याचं उत्तर जे आहे ते शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष आहे, त्या पक्षाच्या वतीने घटना समितीला एक निवेदन त्यांनी दिलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता तत्व निर्मितीचं श्रेय टिंब म्हणजे कोणाला दिलेलं आहे? भगवान कृष्ण, वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, चारवाक्य. तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता तत्व निर्मितीबद्दल गौतम बुद्धांना त्यांचं श्रेय दिलं आहे. पुढचा प्रश्न आहे की सामाजिक क्रांतीची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकरणाचा घटनेत समावेश केलेला आहे? मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे, संघराज्य पद्धत, संसदीय पद्धत आणि न्यायालयाचे अधिकार. तर याचं उत्तर आहे की सामाजिक क्रांतीची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांचा समावेश हा घटनेमध्ये केलेला आहे. सामाजिक न्याय संकल्पनेत कोणकोणत्या प्रकारच्या समानतेचा समावेश असतो? सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर आहे. सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी डॉक्टर आंबेडकरांनी खालीलपैकी कोणता उपाय सुचवला होता? अर्थव्यवस्थेला घटनात्मक विधिनियमाचं कवच, मूलभूत हक्कांचा घटनेत समावेश, मार्गदर्शक तत्वांचा घटनेत समावेश. तर हा पहिला जो उपाय आहे तो बाबासाहेबांनी सुचवला होता की अर्थव्यवस्थेला घटनात्मक विधिनियमाचं जर कवच दिलं तर सामाजिक न्यायाची प्रस्थापना होऊ शकते. भारतात सर्वप्रथम टिंब संस्थानिकाने बहुजन समाजातल्या लोकांसाठी आरक्षणाची तरतूद केली होती. सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, राजाराम महाराज, प्रताप सिंग. तर याचं उत्तर जे आहे याचं उत्तर आहे शाहू महाराज यांनी सर्वप्रथम आपल्या संस्थानामध्ये बहुजनांसाठी आरक्षण ठेवलं होतं 50%. गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी टिंब प्रकारच्या मतदारसंघाची मागणी केली होती. स्वतंत्र मतदारसंघ, राखीव मतदारसंघ, संयुक्त मतदारसंघ, मिश्रित मतदारसंघ. तर याचं उत्तर जे आहे ते म्हणजे याचं उत्तर आहे स्वतंत्र मतदारसंघ. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात खालीलपैकी कोणता करार झालेला होता? नागपूर करार, पुणे करार, मुंबई करार, अकोला करार. तर याचं उत्तर आहे पुणे करार हा त्यांच्यामध्ये झालेला करार जो आहे तो झालेला दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या टिंब अधिकाराचं समर्थन केलं होतं. विवाहाचा अधिकार, सतीचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, केशवपणाचा अधिकार. तर त्यांनी स्त्रियांच्या घटस्फोटाचा जो अधिकार आहे जो हिंदू धर्मामध्ये नव्हता त्याचं समर्थन त्यांनी केलं होतं. हिंदू कोड बिल नामंजूर झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंब पदाचा राजीनामा दिला होता. रेल्वे मंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री. तर याचं उत्तर आहे कायदा मंत्री पदाचा त्यांनी राजीनामा जो आहे तो राजीनामा दिला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रवादाचं मध्यवर्ती सूत्र टिंब होतं. दलित मुक्ती, स्त्री मुक्ती, आदिवासी मुक्ती, वंश मुक्ती. तर त्याचं उत्तर आहे दलित मुक्ती हे बाबासाहेबांच्या राष्ट्रवादाचं प्रमुख वैशिष्ट्य होतं. डॉक्टर आंबेडकरांच्या राष्ट्रवादी विचारात टिंबची झलक दिसून येते. वंशवाद, मानवतावाद, सर्वंकषवाद, समूहवाद. तर याचं उत्तर आहे मानवतावादाची झलक त्यांच्या राष्ट्रवादामध्ये स्पष्टपणे दिसून येते. दलित हित आणि अल्पसंख्याक हित यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टिंबचा एक भाग मानत होते. राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रवाद, वसाहतवाद, जमातवाद. तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रवादाचा एक भाग दलित हित आणि अल्पसंख्याक हित हा राष्ट्रवादाचाच एक भाग आहे. डॉक्टर आंबेडकरांनी टिंब लोकशाहीची संकल्पना मांडली होती. राजकीय लोकशाही, सामाजिक लोकशाही, सांस्कृतिक लोकशाही, आध्यात्मिक लोकशाही. तर त्याचं उत्तर आहे सामाजिक लोकशाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक लोकशाहीची कल्पना मांडली होती. डॉक्टर आंबेडकरांनी भारतात सामाजिक लोकशाहीच्या स्थापनेच्या मार्गात कोणकोणत्या अडचणी सांगितल्या? सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, वरीलपैकी सर्व. तर भारतामध्ये या तिन्ही अडचणी सामाजिक लोकशाहीच्या प्रस्थापनेमध्ये आहेत असं बाबासाहेबांना वाटत होतं. भारतात सामाजिक लोकशाही यशस्वी करण्यासाठी बाबासाहेबांनी खालीलपैकी कोणते उपाय सुचवले आहेत? लोकांच्या दृष्टिकोनात परिवर्तन घडवून आणणं, मुक्त समाज रचनेची उभारणी करणं, शिक्षण प्रसार आणि उत्तर आहे वरीलपैकी सर्व.
पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक लोकशाहीच्या स्थापनेसाठी कोणतं तत्व अंमलात आणण्यावर भर दिला? एक व्यक्ती एक मत, एक व्यक्ती एक मूल्य, एक व्यक्ती एक पद, एक व्यक्ती एक नोकरी. तर याचं उत्तर आहे एक व्यक्ती एक मूल्य. हे सामाजिक लोकशाहीचं प्रमुख तत्व त्यांनी सांगितलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या प्रकारच्या लोकशाहीचं समर्थन केलंय? अध्यक्षीय लोकशाही, मार्गदर्शक लोकशाही, संसदीय लोकशाही आणि मर्यादित लोकशाही. तर याचं उत्तर आहे त्यांनी संसदीय लोकशाही जी आहे या संसदीय लोकशाहीचं समर्थन केलं होतं. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संसदीय लोकशाहीत प्रमुख कोणते दोष सांगितले होते? व्यक्तिपूजा, बहुमताला अतिरेकी महत्व, प्रबळ विरोधी पक्षाचा अभाव आणि वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर जे आहे याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. मार्क्सवादातील टिंबटिंब विषयावरील मते आंबेडकरांना मान्य नव्हती. मार्क्सवादामध्ये मग वंश, धर्म, जात, पंथ यापैकी ब उत्तर आहे. धर्माबद्दलची जी मार्क्सवादाची मते होती ती बाबासाहेबांना मान्य नव्हती. डॉक्टर आंबेडकरांच्या समाजवादाला टिंबटिंब नावाने संबोधलं जातं. आर्थिक समाजवाद, सामाजिक समाजवाद, राजकीय समाजवाद, राज्य समाजवाद. तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजवादाला राज्य समाजवाद असं म्हटलं जातं. राज्य समाजवादाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? शेती व्यवसायाचं राष्ट्रीयकरण, उद्योगांवर राज्याची मालकी, वस्तू वितरणावर नियंत्रण, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांचा समाजवाद टिंबटिंबच्या चौकटीत सामावणारा होता. लोकशाही, राजेशाही, हुकुमशाही, महाजनशाही. तर याचं उत्तर जे आहे तो लोकशाही जे आहे त्या लोकशाहीच्या चौकटीमध्ये सामावणारा होता. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी समाजवादी विचाराची मांडणी खालीलपैकी कोणत्या पुस्तकात केली? स्टेटस ऑफ मायनॉरिटी, थॉट ऑफ पाकिस्तान, हू वेअर शूद्रा, अनटचेबल. तर याचं उत्तर आहे स्टेटस ऑफ मायनॉरिटी नावाचा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये त्यांनी समाजवादी म्हणजे राज्य समाजवादी विचाराची मांडणी केली. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्मात कोणकोणते दोष त्यांना आढळून आले होते? चातुर्वर्ण्य व्यवस्था, श्रेष्ठ कनिष्ठ कल्पना, रोटी बेटी व्यवहाराला बंदी आणि वरीलपैकी सर्व. हे सर्व दोष त्यांना हिंदू धर्मामध्ये आढळून आले होते. डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून कोणता धर्म स्वीकारला होता? शीख धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म. तर याचं उत्तर त्यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला होता. टिंबटिंब हा ग्रंथ विषमतेला प्रोत्साहन देत असल्या कारणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे जाहीर दहन केलं होतं. मनुस्मृती, बायबल, कुराण आणि पराशर स्मृती. तर याचं उत्तर आहे मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ आहे त्याचं त्यांनी जाहीर दहन केलं होतं. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी टिंबटिंब इथल्या धर्म परिषदेत धर्मांतराची घोषणा केली होती. मुंबई, कोल्हापूर, येवला आणि नागपूर. तर याचं उत्तर आहे येवला या ठिकाणी जी परिषद भरली या परिषदेमध्ये त्यांनी धर्मांतराची घोषणा केली होती. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंबटिंब या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला होता. 12 ऑक्टोबर 1956, 13 ऑक्टोबर 1956, 14 ऑक्टोबर 1956, 15 ऑक्टोबर 1956. तर याचं उत्तर आहे 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. पुढचा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाला कोणता मूलमंत्र दिला होता? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. एक ब शिका, नोकरी करा, सत्ता मिळवा. क शिका, एकत्र या, राजकारण करा. द शिका, नोकरदार बना, राज्य करा. तर पहिलं उत्तर आहे त्यांनी संदेश दिला होता शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक दुखण्यावर खालीलपैकी कोणता इलाज सांगितला आहे? दलितांना आर्थिक मदत करणे, दलितांना शिक्षणाची संधी देणं, दलितांना नोकऱ्या प्रदान करणं, दलितांना राजकीय सत्ता देणं. तर त्यांनी सांगितलं की दलितांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं आपोआपच सामाजिक दुखणे दूर होईल असं त्यांना वाटत होतं. डॉक्टर आंबेडकरांनी दलित, वंचित आणि बहुजनांच्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी टिंबटिंब संस्था काढली होती. रयत शिक्षण संस्था, ज्ञानप्रसारक मंडळ, पीपल एज्युकेशन सोसायटी, शिक्षण विस्तार मंडळ. तर याचं उत्तर आहे त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था जी ती संस्था त्यांनी काढली होती. पीपल एज्युकेशन सोसायटीने औरंगाबाद येथे खालीलपैकी कोणते महाविद्यालय सुरू केले होते? मिलिंद महाविद्यालय, गौतम महाविद्यालय, पीपल कॉलेज, चेतना महाविद्यालय. तर याचं उत्तर आहे त्यांनी औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली होती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंब शिक्षण सक्तीचे आणि मोफत मिळावे यासाठी ब्रिटिशांकडे आग्रह धरला होता. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च. तर याचं उत्तर आहे की त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत मिळावं हा ब्रिटिशांकडे आग्रह धरला होता. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या शिक्षण विषयक विचाराच्या माध्यमातून शिक्षणाच्या टिंबटिंबावर भर दिला. एकत्रीकरण, विशेषीकरण, सार्वत्रिकरण आणि सरकारीकरण. तर याचं उत्तर आहे त्यांनी शिक्षणाचं सार्वत्रिकरण जे आहे त्याच्यावर भर दिला. पुढचा प्रश्न आहे, कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी कोणता पक्ष 1936 मध्ये स्थापन केला होता? रिपब्लिकन पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, मजूर पक्ष आणि समता संघ. तर याचं उत्तर आहे त्यांनी मजूर पक्ष नावाचा जो पक्ष आहे तो पक्ष स्थापन केला होता. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी खालीलपैकी कोणत्या कामगार कायद्याला विरोध केला होता? औद्योगिक कलह कायदा, किमान वेतन कायदा, कामगार बोनस कायदा, कामगार संरक्षण कायदा. तर त्यांनी औद्योगिक कलह कायदा जो ब्रिटिशांच्या काळामध्ये झाला होता त्याला विरोध करण्याची भूमिका घेतली होती. 1942 साली व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात आंबेडकर टिंब खात्याचे मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला होता. कायदा मंत्री, मजूर मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, शिक्षण मंत्री. तर त्याचं उत्तर आहे ब. व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळामध्ये मजूर मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला होता. डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या प्रकारच्या पक्ष पद्धतीचं समर्थन केलं? एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती, बहुपक्ष पद्धती, वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे त्यांनी द्विपक्ष पद्धती जी आहे त्या द्विपक्ष पद्धतीचं समर्थन केलेलं दिसून येतं. भारतातील पक्ष पद्धतीतील सर्वात प्रमुख दोष कोणता हे बाबासाहेबांनी नमूद केलेला आहे. सशक्त विरोधी पक्षाचा अभाव, अनेक पक्षाचं अस्तित्व, लोकशाहीवादी पक्षांचा अभाव, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे सशक्त विरोधी पक्षाचा अभाव हा भारतातल्या पक्ष पद्धतीचा फार मोठा दोष आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी काँग्रेस पक्षाला समर्थ पर्याय देण्यासाठी कोणता पक्ष स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं होतं? रिपब्लिकन पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, मजूर पक्ष, समता संघ. तर याचं उत्तर आहे त्यांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. डॉक्टर बाबासाहेबांनी खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र सुरू केलं होतं? मूकनायक, प्रबुद्ध भारत, जनता, वरीलपैकी सर्व. तर त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं होतं. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या उद्देशाने वर्तमानपत्र सुरू केली होती? सत्ता प्राप्त करण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, समाज प्रबोधन की जाहिराती करण्यासाठी? तर त्याचं उत्तर आहे समाज प्रबोधनासाठी त्यांनी वर्तमानपत्र काढलं होतं. स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात डॉक्टर आंबेडकरांनी भारतातील दारिद्र्य निर्मितीची कोणती कारणं नमूद केली आहे? शेत जमिनीची तुकडीकरण, लोकसंख्या वाढ, रोजगाराचा अभाव आणि वरीलपैकी सर्व. तर वरीलपैकी सर्व कारणं त्यांनी नमूद केले. लोकसंख्या नियंत्रण आणि संतती नियमन क्षेत्रात काम करणाऱ्या टिंब समाजसेवकाचे वकीलपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले होते. रधो कर्वे, पंडित रमाबाई, जयवंत टिळक, राजा ढाले. तर याचं उत्तर आहे रधो कर्वे हे जे समाजसेवक होते यांचं वकीलपत्र बाबासाहेबांनी घेतलं होतं. ब्रिटिश काळात भारतासाठी लागू असलेली टिंब पद्धती विधायक असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासाअंती सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. स्वर्ण परिणाम पद्धत, चलन परिणाम, आर्थिक परिणाम, रयत परिणाम. तर याचं उत्तर आहे स्वर्ण परिणाम पद्धत जी आहे ती पद्धत भारतासाठी अयोग्य असल्याचं त्यांनी सिद्ध केलं होतं. पुढचा प्रश्न आहे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये DSc पदवीसाठी बाबासाहेबांनी कोणता प्रबंध जो आहे तो प्रबंध लिहिला होता? ईस्ट इंडिया कंपनीची शासन यंत्रणा आणि वित्त व्यवस्था, ब्रिटिश काळातली प्रांतिक व्यवस्थेची उत्क्रांती, रुपयाचा प्रश्न, उदय आणि विकास, वरीलपैकी एकही नाही. तर त्यांनी DSc या पदवीसाठी रुपयाचा प्रश्न, उदय आणि विकास हा जो ग्रंथ आहे, प्रॉब्लेम ऑफ रुपी अँड इट्स सोल्युशन नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. भारतातील शेतीची उत्पादकता कमी असण्याचं बाबासाहेबांनी कोणतं कारण नमूद केलंय? शेत जमिनीचं तुकडीकरण, जमीनदारी पद्धत, अशिक्षित शेतकरी, वरीलपैकी सर्व. तर ही सर्व कारणं त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो शेवटचा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी व्हाईसरायच्या काउन्सिलचे सदस्य असताना कोणत्या प्रकारचा बहुउद्देशीय प्रकल्पाची उभारणी केली होती किंवा पायाभरणी केली होती? दामोदर खोरे, सरदार सरोवर, कोयना खोरे आणि कृष्णा खोरे. तर याचं उत्तर आहे दामोदर खोरे. हे जे खोरे आहे या खोऱ्याची पायाभरणी ते व्हाईसरायच्या
कार्यकारी काउन्सिलचे मंत्री असताना त्याची पायाभरणी केली होती. तर अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये साधारणतः कोणकोणते प्रश्न येऊ शकतात यांची चर्चा आपण केलेली आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा जो बटन आहे तो दाबण्यास विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन